निस्संगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ति। सत्संग केल्याचं फळ काय आम्हाला प्राप्त होतं ते आचार्य शेवटच्या पदात सांगतात, जीवनमुक्ती, की ज्याने आपल्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त केला त्याच्या जीवनामध्ये त्याला मोक्ष जीवनमुक्ती अवस्था प्राप्त झाली। म्हणजे एवढं मोठं फळ हे या सत्संगाचं आहे। म्हणून आचार्य सांगतात, पहिलं काय सांगतात की सत्संगत्वे निस्संगत्वम। ज्या वेळेस मनुष्याला जीवनामध्ये सत्संग, चांगला संग, संतांचा संग प्राप्त होईल त्यावेळेस तो काय होईल, निस्संगत्वम, तो निस्संग होईल। निस्संग होणे म्हणजे काय, तर विषयामध्ये असणारी आसक्ती जी आहे ती विषयांमध्ये असणारी आसक्ती त्याची कमी होत जाईल। आणि अशा प्रकारे एकदा आसक्ती कमी झाली की काय होईल, निस्संगत्वे निर्मोहत्वम, त्यामध्ये असणारा मोह पाहिजे पाहिजे हा जो मोह आहे हा मोह काय होईल, हा मोह सुद्धा त्याचा कमी होईल। विषयामध्ये असणारा मोह आसक्ती या दोन गोष्टी सत्संगाने कमी होते। मग निर्मोह झाल्यानंतर म्हणजे मोह विषयांमध्ये असणारा एकदा कमी झाल्यानंतर काय होईल, तर निर्मोहत्वे निश्चलतत्वम। एकदा का मनुष्याचा मोह विषयामध्ये असणारा कमी झाला, त्याच्यामध्ये असणारी लालसा कमी झाली की काय होतं, अतिशय महत्त्वाचं जीवनामध्ये बदल घडतो, तो म्हणजे निश्चल तत्व। म्हणजे काय, तर तत्व निश्चित होतं। तत्व निश्चित होणं म्हणजे काय, तर मला आता जीवनामध्ये काय करायचंय हे त्याला कळतं। नाही तर आत्तापर्यंत तो काय करत होता, विषय आणि मोहाच्या अनुषंगाने जे करायचंय तो सोडून देत होता आणि जे करायला नाही पाहिजे ते करत होता। पण आता काय झाली, निश्चल तत्व ज्यावेळेस त्याला प्राप्त झालं त्यावेळेस आता त्याला वास्तविक कळलं काय, तर मला माझ्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे त्याला कळलं। आणि एकदा का त्याचं तत्व काय झालं, निश्चित झालं की मला जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराचीच प्राप्ती करून घ्यायची आहे हे एकदा कळलं, मग काय झालं, त्या मार्गाने तो म्हणजे साध्याच्या अनुकूल
त्याची आता काय लागली, साधना व्हायला सुरुवात झाली. मग साध्य काय आहे? मग साध्य आहे परमेश्वर प्राप्ती, तत्वाची प्राप्ती. हे झालं साध्य. आणि त्याच्या अनुकूल असणारी मग संपूर्ण साधना. मग साधना कोणती सांगितली? चित्तशुद्धी, मनामध्ये सात्विक भाव. गीतेने सांगितलं अमानित्व, अदंभित्व. हे काही जे षड रिपू जे आहेत, काम, क्रोध, लोभ आदी, या सर्वांचा नाश करून त्या ठिकाणी अमानित्व आदी दैवी गुणसंपत्ती त्याने काय केलं, प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. ही झाली त्याची साधना. आणि वास्तविक हीच साधना आहे. आपण हे ज्याही सगळी काही करत असतो साधना, नाम, जप, पूजा, प्रवचन, कीर्तन, ही सगळी काही आपण अनंत प्रकारचे जप, अनुष्ठान, स्नान, देवदर्शन, हे सगळी आस्तिकांद्वारे जी आपण काही साधना करतो, या सगळ्या साधनेचं फलित काय? हे कशासाठी करतो? तर या सगळ्या गोष्टीचं फलित म्हणजे एकच, चित्ताला आलेली मलिनता दूर व्हावी आणि त्या चित्तामध्ये दैवी गुण जे आहेत त्या दैवी गुणांचा संचार व्हावा. म्हणून ही संपूर्ण साधना. आणि म्हणून काय, एकदा तत्व म्हणून निश्चित होणं फार जीवनामध्ये आवश्यकता आहे. म्हणून तत्व निश्चित होण्याकरता काय केलं पाहिजे? सत्संगत्वे, की सत्संग केला पाहिजे. साधूंचा, संतांचा, गुरूंचा. जीवनामध्ये एकदा संग प्राप्त झाला की मग काय होतं, ते आपल्याला काय करतात, निश्चल तत्व. अरे तुला बाळा जीवनामध्ये हेच करायचंय, हे निश्चित करून देतात. आणि एकदा जीवनामध्ये काय करायचं हे निश्चित झालं, कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या स्टेशनवर आपल्याला पोचायचं, एकदा निश्चित झालं की मग विषय संपला. मला इथून पुण्याला जायचंय हे एकदा निश्चित झालं की त्या अनुषंगानेच गाडी निघणार. मग इथून पौडला जाईल, पिरंगूड, भुगा, भुकुम करत कुठे जाईल, चांदणी चौकातनं पुण्यात जाईल. काय झालं, स्थान निश्चित झालं. एकदा स्थान निश्चित झालं की कुठं जायचंय, मग काही जाण्याला वेळ फार लागत नाही. कारण का, गंतव्य स्थान निश्चित झालंय. परंतु जायचंय कुठं, स्थान निश्चिती नाहीये. गाडीत संपूर्ण पेट्रोल भरलं, सगळं केलं, टाकी फुल केली, परंतु कुठं जायचं हेच माहिती नाही. काय राहिला, भरकटत राहिला. एकदा पुण्याकडे जाईल, एकदा साताऱ्याकडे जाईल, एकदा मुंबईकडे जाईल. आणि संपूर्ण काय, टँकच्या टँक खाली करून बसेल, परंतु गंतव्यस्थानापर्यंत जाईल का, नाही जाणार. म्हणून गंतव्यस्थान कुठं जायचं आहे, साध्य काय आहे जीवनाचं, हे निश्चित झालं पाहिजे. आणि हे जीवनाचं साध्य संत आणि गुरुकृपेनं निश्चित होतं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याला संतांचा संग प्राप्त झाला त्याचं जीवन निश्चितपणे काय झालं, तर मुक्तच झालं. म्हणजे तो त्यात कुठलाही न तत्र संशय होईल का नाही, कुठला कंचित अपि मनामध्ये संशय यायला जागा नाही. झाला ना की तुम्ही प्राप्त झालाच.
आणि म्हणून एवढं संतांचा असणारा संग, गुरूंचा असणारा संग, त्याचं महत्त्व आचार्य या श्लोकाद्वारे सांगतात. तिकडे विवेक चूडामणीमध्ये सुद्धा आचार्य पहिल्या श्लोकामधून हाच भावार्थ आपल्या सर्वांना सांगतात. दुर्लभ सांगितलं अत्यंत त्या ठिकाणी तर आचार्याने दुर्लभम त्रयमेवैतत, ह्या 3 गोष्टी आचार्यांनी त्या ठिकाणी काय सांगितल्या? अत्यंत दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमेवैतत दैवानुग्रह हेतुकम. त्याच्याही पुढे जाऊन आचार्य म्हणतात या गोष्टी ज्या आहेत ना, या कोणाने प्राप्त होतात, कशाने प्राप्त होतात? तर दैवा अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची, दैवाची तुमच्यावर जर का कृपा झाली तरच ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. मग या 3 गोष्टी कोणत्या? एक मनुष्य शरीर, हे जे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालंय ना, हे मनुष्य शरीर. मग तुम्ही म्हणताल सगळ्यांनाच मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, परंतु जरी सर्वांना मनुष्य शरीर प्राप्त झालं असलं तरी मनुष्य म्हणजे कोण? तर मनुष्य म्हणजे मननात मनुष्य इति स्वभावजम. शास्त्र सांगतं की जो काय करतोय? मनन करतो, जो चिंतन करतो की जीवनामध्ये मला काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे, याचं जो जीवनामध्ये चिंतन करतो तो वास्तविक मनुष्य. आणि बाकी सगळे दानवच म्हणायला काय हरकत नाही, कारण त्यांचा आणि दानवांचा सिद्धांत एकच. कोणता? खाओ पिओ आणि मजा करो. आणि म्हणून हे सगळं मनुष्य कोण? तर वास्तविक मनुष्य जो मनन करतो की मला जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तो मनुष्य. त्यानंतर मुमुक्षुत्व, दुसरा विषय दैवानुग्रहाचा. मुमुक्षु कोणाला म्हणायचं? मोक्तुम इच्छा मुमुक्षा, ज्याला मनामध्ये मोक्षाची इच्छा झालेली आहे. परमेश्वर मोक्षाची इच्छा म्हणजेच काय? तर परमेश्वर प्राप्तीची. मला माझ्या जीवनामध्ये दुसरं काहीही नको. मग काय पाहिजे? तर फक्त आणि फक्त परमेश्वराचीच प्राप्ती मला माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे, अशी ज्याची भूमिका होते तो मुमुक्षू. आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगितली, जी या ठिकाणी आचार्य पुन्हा सांगतात. काय? तर महापुरुष संशय. या दोन्ही गोष्टी आम्हाला आहे. कोणतं? मनुष्य शरीर आहे, मनन करतोय, चिंतन करतोय, सगळं करतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट पण त्याच्याकडे आहे. कोणती? तर मुमुक्षुत्व, म्हणजे परमेश्वर जाणण्याची इच्छा पण आहे. म्हणजे पहिल्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत, या पहिल्या दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त झाल्या, मिळाल्या. परंतु या दोन्हीही गोष्टी मिळाल्या तरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट आहे, योग्य गाईडलाईन, ज्याला आपण म्हणतो व्यावहारिक भाषेत. त्याला गाईडलाईन व्यवस्थित मिळाली नाही. तुमच्या आपल्या सध्याच्या सगळ्याच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर काय? त्याचं करिअर. अलीकडच्या काळात फार प्रसिद्ध शब्द झाला आहे. आम्ही ज्यावेळेस 10वी 12वीला होतो ना, त्यावेळेस करिअर हा शब्द कधी ऐकला पण नाही आम्ही.
परंतु आत्ता मुलं KGला गेली तुमची किंवा बालवाडी, आता तुमच्या KG वगैरे आल्या, पहिल्यांदा बालवाडीतनं निघाला की पहिलीतच जायचं. अलग अलग आता काय बरेच तुमच्याकडे गट निघाले. अलग लक्षात काय म्हणजे त्याच्याही म्हणजे अगदी लहान असणारा काय तो बाल गट, नंतर KG, सिनियर KG, अप्पर काय बरंच काय निघालं आहे. अलग लक्षात त्याच्यामध्ये पण बरेच विभाग करून ठेवले. पहिल्यांदाच बालवाडीतनं निघाला की पहिली. अलग लक्षात. अरे अजून म्हणजे आम्हाला तर 10वी-12वीमध्ये पण करिअर हा शब्द कधी कळलाच नाही किंवा माहितीच नव्हता. आणि आता तो कुठे अजून बालवाडीचं ते सिनियर KG त्याच्यामध्येच आहे. तर सिनियर KGमध्ये असताना त्याच्यावर ते महान शब्दाचे प्रयोग. करिअर झालं पाहिजे. अरे करिअर काय झालं पाहिजे. अलग लक्षात. ते जसं आता सध्या आपण TV जर तुम्ही लावला तर काय होतं, तुम्ही तर पाहिलं सगळ्या की TVवर काय कोरोनाची संख्याच आज इकडं असं होणार, अजून यायचा तो आता नवीन असा आहे, 3री लहर 4थी लहर, आता काय बरंच काय चाललं आहे TVवर. अलग लक्षात. तो विषाणू कुठनं येणार, कुठल्या देशात आहे. अलग लक्षात. म्हणजे सगळ्या गोष्टी काय, सगळ्या चित्तभ्रमण कारणम शास्त्र म्हणतं. भ्रमंती फक्त, बाकी काही त्यातनं होत नाही. तसं करिअर हा विषय अलग लक्षात. काय लहानपणापासून पहिलीतच नाही अजून अ आ इ पण अजून कळत नाही, तर करिअरचा विषय त्याला तेव्हाच त्या अनुषंगानेच KGला या शाळेत गेला की त्याच्या अनुषंगाने ती शाळा मिळेल, त्याच्या अनुषंगाने ती शाळा मिळेल, मग ते कॉलेज मिळेल. म्हणजे आजकाल मुलांना जेवढी शिकण्याची चिंता नाही त्याच्यापेक्षा कित्येक अधिक पटीने पालकांना त्याच्या शिकण्याची आणि त्याच्या शाळेची आणि त्याच्या कॉलेजची चिंता आहे. मग ते मिळेल का, मग तिथं प्रवेश मिळेल का. का नाही, शिक्षण सगळीकडे समान आहे. अलग लक्षात. आमच्या आता गुरुकुलातली मुलं ग्रामीण भागातल्या शिक्षण याच्यात जातात, शाळेमध्ये जातात. अलग लक्षात. अतिशय व्यवस्थित जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या, आता 30, 40, 50 मुलं आमच्या असतात त्या शाळेमध्ये, पण अतिशय व्यवस्थित. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आणखी एक भ्रम काय झाला, जिल्हा परिषदे शाळांमधनं शिक्षण व्यवस्थित दिलं जात नाही. तसं काही नाही, अतिशय व्यवस्थित दिलं जातं. फक्त आमचा भ्रम झालेला आहे. असो, या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय, तर या दोन्ही गोष्टी जरी त्याला प्राप्त झाल्या तरीसुद्धा तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला काय झाला पाहिजे, महापुरुष संश्रय, योग्य व्यक्तीचा गायडन्स, संतांची संगत ही त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून महाराज सुद्धा म्हणतात काय, न लगे मुक्ती धन संपदा. मग काय, संत संग देई सदा. मला माझ्या जीवनामध्ये हे परमेश्वरा काही नको आहे, मुक्ती नको, धन नको, संपदा नको, हे काहीच नको. मग काय ते, तर माझ्या जीवनामध्ये मला फक्त आणि फक्त सत्संग दे. हेच महापुरुष संश्रय. आणि मग सत्संग कोणाला प्राप्त होतो, तर सत्संग त्यांनाच प्राप्त होतो ज्यांचं सुकृत आहे. तेच आचार्य सांगतात काय, दैवानुग्रह हेतुकम. पुन्हा महाराज तेच सांगतात काय, बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. परमार्थिक मार्गावर येण्याकरिता सुद्धा जीवनामध्ये काय पाहिजे, सुकृत पाहिजे, पुण्य पाहिजे. पुण्य एकदा झालं की तुम्ही त्या मार्गावर आपोल्या आप आला. मग त्याला त्या योग्य कुळामध्ये जन्म, जसं गीतेमध्ये
6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे. आणि महाराज तेच सांगतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, काय तुझी चरणसेवा पांडुरंगा. परंपरेनेच त्या गोष्टी त्याला प्राप्त होतील. आणि म्हणून थोडक्यात काय सांगायचं आहे की त्यालाच सत्संग प्राप्त होईल ज्याच्या जीवनामध्ये सुकृत आता दैवा अनुग्रह प्राप्त होईल, त्यालाच सत्संगाची प्राप्त होईल. भागवतामध्ये सुद्धा भगवंत उद्धवाला हेच सांगतात की सगळे जे संघ आहे जीवनामध्ये, या सगळ्या संघांमध्ये मला सत्संग अत्यंत प्रिय आहे. आणि अशा प्रकारे ज्याच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त झाला, मग काय झालं, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये कुसंग प्राप्त झाला, त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्संग प्राप्त व्हायला पाहिजे का कुसंग प्राप्त व्हायला पाहिजे, हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. का जसा संग तसा तो बनत जातो, हा आपला अनुभव आहे. त्याप्रमाणे पावसाचा असणारा थेंब, ज्यावेळेस पाऊस पडतो त्याच्यामध्ये पडणारा प्रत्येक थेंब, त्या थेंबाला सुद्धा ज्याचा संग प्राप्त होतो, त्या अनुषंगाने त्या थेंबामध्ये सुद्धा एक नवजीवन निर्माण होतं. थेंब एखादा घाण पाण्यामध्ये गटारामध्ये जर पडला तो तेच होतो, घाणच होतो. नदी विहीर याच्यामध्ये पडला तर तेवढ्या पुरता वापरण्याच्या योग्यतेचा होतो. आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रामध्ये जे शिंपलेवर येतात समुद्रामध्ये, त्याच्यामध्ये जर पडला तर त्याच थेंबाचा काय होतो, तर मोती होतो. म्हणजे एकच पाण्याचा असणारा, पावसाचा असणारा थेंब ज्याप्रमाणे त्याला जीवनामध्ये संग प्राप्त झाला, त्या संघाच्या अनुषंगाने त्याने आपलं जीवन कृतार्थ बनवलं. ज्याला शिंपल्याचा संघ प्राप्त झाला तो मोतीच झाला. तसं आहे इथं ज्याला संतांचा संघ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला, त्याचं जीवन मोत्याप्रमाणेच झालं. आणि म्हणून साधू आणि संतांनी का सारखे संत म्हणतात, सगळ्या वाङ्मयातनं सत्संग प्राप्ती झाली पाहिजे, सत्संग प्राप्ती झाली पाहिजे, हे सांगण्याचं कारण का, तर सत्संगत्व निस्संगत्व. तो काय करेल, तो सत्संग जो आहे, तो सत्संग ज्यावेळेस मनुष्याला त्याच्या जीवनात प्राप्त होतो, तो त्याला काय करतो, निस्संग बनवतो. निस्संग बनवतो म्हणजे काय करतो, तुझ्या सांसारिक विषयामध्ये त्याची असणारी आसक्ती जी आहे, ती सांसारिक विषयामधली असणारी आसक्ती तो सत्संग कमी करायला सुरुवात करतो. काय करायचं आज, नाही आपण कुठेतरी प्रवचनाला जाऊ, कुठेतरी भजनाला जाऊ, कुठेतरी कीर्तनाला जाऊ, हा संघ. मग त्यांनी काय केली, संसारामध्ये असणारी जी आसक्ती आहे तेवढ्या वेळेपुरतं काय झालं, तो तिथं 2 तास जाऊन बसला कीर्तनामध्ये आणि ते ऐकायला सुरुवात केली. आणि ते ऐकता ऐकता मग काय झालं, त्याची जी आसक्ती संस्कारामध्ये होती, ती आसक्ती हळूहळू हळू आता काय व्हायली, त्या संघाने जीवनामध्ये संसारामध्ये असणारी आसक्ती कमी 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 व्हायला लागली.
आणि मग एकदा आसक्ती कमी झाली सांसारिक वस्तूमधली, मग काय झालं? निस्संग झाला तो. मग निस्संगत्वे निर्मोहत्वम. एकदा मनुष्याची वस्तूमधील सांसारिक आसक्ती कमी झाली, निघून गेली, म्हणजे मग काय होतं? त्याच्या ठिकाणी काय जो मोह होता त्या सांसारिक विषयाबद्दल की मला पाहिजेलच, तो मोह कमी झाला किंवा तो मोह नष्ट झाला. इंग्लिशमध्ये आपल्याकडे 2 शब्द येतात, एक वॉन्टेड आणि एक नीड. दोन्ही शब्दांचा अर्थ जवळजवळ सारखाच, गरज, पाहिजे, अलग लक्षात. परंतु वॉन्टेड म्हणजे आपण जसं म्हणतो अपेक्षा, पाहिजे पाहिजे पाहिजे. नीड जीवनावश्यक वस्तू, गरज, अलग लक्षात. जे गरज, जे पाहिजे, गरजेचं तेवढंच. आणि मग आपल्याकडं काय आहे? आपल्याकडं मोह आहे, वॉन्ट आहे, प्रमाणापेक्षा अधिक. जे आपण प्राप्त करतो तो मोह, ते वॉन्टेड. आणि प्रमाणातच पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं, ती गरज. मग साधक काय करतो? एकदा संतांचा संग प्राप्त झाला की वॉन्टेडवर क्रॉस होती त्याची. मग काय होतं? नीड, गरज, गरजेपुरतं जे अपेक्षित आहे तेवढंच तो घेतो. म्हणजेच काय होतं? त्याचा जो सांसारिक विषयामध्ये जो मोह होता तो मोह त्या ठिकाणी कमी होतो. गृधी ज्याला आपण म्हणतो. मग गृधक्कस्य स्विद्धनम, ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलं की गृधी जी आहे, पाहिजे पाहिजे पाहिजे, ही गृधी कमी कर. जेवढं पाहिजे तेवढं तुला प्रारब्धाने प्राप्तच होणार आहे. आणि म्हणून ही मोह, ही गृधी ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस काय होईल? मग सांसारिक वस्तू मागे जो धावतोय ते धावणं थांबेल. आता नुसतं धावतोय, सकाळी उठल्यापासून रात्री 12 काय आणि 1 काय, अलग लक्षात, नुसतं धावणंच आहे. अलग लक्षात. स्वतःला खाण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही. काय काय येतं तर उभ्या उभ्यानेच जेवतील, उभ्या उभ्यानेच खातील आणि पुढे चालतील. म्हणजे नुसतं धावणंच आहे बघा, धावण्या व्यतिरिक्त काही नाही. अलग लक्षात. म्हणजे हेच धावणं जे आहे, हे संतांचा संग ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस हे धावणं काय होईल? धावणं थांबेल, चालायला कमीत कमी सुरुवात करेल. आणि म्हणून अशा प्रकारे निर्मोह झाला, म्हणजे धावणं थांबलं. आता काय झालं? चालायला सुरुवात केली. मग काय होईल? निर्मोहत्वे निश्चलतत्वम. एकदा का मनुष्याचा वस्तूमधील मोह कमी झाला, नाश पावला, मोह कमी झाला की मग काय होतं? त्याची जी बुद्धी ही आहे, ही बुद्धी आपल्याप शुद्ध व्हायला सुरुवात होते. आणि मग एकदा त्याची जीवनामध्ये बुद्धी शुद्ध झाली की जीवनामध्ये काय करायचं याची त्याला जाणीव व्हायला लागते. आणि ही जाणीव एकदा झाली की मला जीवनामध्ये काय करायचंय, त्याला व्यवसायात्मिका बुद्धी गीतेने सांगितली. ती कोणती बुद्धी? व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. की अशा प्रकारची जी बुद्धी आहे ही व्यवसायात्मिका बुद्धी, निश्चित बुद्धी. निश्चल तत्वम. की मला फक्त आणि फक्त आता काय करायचं आहे तर परमेश्वर प्राप्त करायचा आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त मला काहीही नको. ही बुद्धी कोणाची होती? ही महाराजांची बुद्धी झाली, ही संतांची बुद्धी होती, प्रल्हादाची बुद्धी होती, ही ध्रुवाची बुद्धी होती. की त्यांची बुद्धी काय झाली होती? त्या सर्वांची बुद्धी तत्व निश्चित झालं होतं.
की परमेश्वरच आहे सर्वत्र, नारायणच सर्व चराचरामध्ये आहे, त्या नारायणा व्यतिरिक्त काही नाही. बुद्धी प्रल्हादाची वयाच्या 8व्या वर्षी स्थिर झाली होती. म्हणून विचारल्यानंतर इथं आहे का परमेश्वर? हो, इथे सुद्धा आहे. तीच बुद्धी ध्रुवाची पण स्थिर झाली होती. या सगळ्या ज्या कथा ज्या आहेत, या कथाच्या मागणं काय शिकायचं आहे की वयाच्या 8व्याच वर्षी प्रल्हाद तर किती अगदी काय म्हणजे बोलायचंच नाही. तुम्ही कधी ते चित्र पाहिलं त्या गीता प्रेसच्या पुस्तकामध्ये त्या ध्रुवाचं, ते इतका बारीक येतो की खरोखर मनामध्ये इतकं तो गोड भाव त्याला पाहून निर्माण होतो. आणि भगवंत काय करतात, समोर उभं झाल्यानंतर आपला शंख त्याच्या गालाला लावतात. नाही, ही बुद्धी आहे. ही बुद्धी कशी झाली? ही बुद्धी त्यांची काय झाली तर अत्यंत निश्चल तत्व झालं. काय झालं की परमेश्वर आणि परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काहीही नाही. ही बुद्धी वयाच्या 8व्या वर्षी प्रल्हाद आणि ध्रुवाची स्थिर झाली. आणि म्हणून त्यांनी वयाच्या 8व्याच वर्षी परमेश्वराची प्राप्ती करून घेतली. पुढे नाही जात बसलं. शीघ्र म्हणून ह्यचेद वेदी सारखा आपण सांगतोय, उपनिषद पण तेच आपल्याला सांगतंय की आत्ताच सुरुवात कर, नंतर करेल, अजून काही काळाने करेल नाही. उपनिषद स्पष्ट तुम्हाला सांगतं, ह्यचेद वेदी, आत्ताच सुरुवात कर. त्यांनी त्याच वेळेस सुरुवात केली म्हणून अतिशय लहान वयातच त्यांना परमेश्वराची प्राप्ती होऊन गेली. का? तत्व निश्चित झालं. आणि अशा प्रकारे निश्चल तत्वे, एकदा का तत्व निश्चित झालं काय परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काहीही नाही, हे तत्व एकदा मनामध्ये निश्चित झालं, मग काय झालं? जीवनमुक्ती. जीवन मुक्त झाल्याशिवाय राहणार, म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय त्याला राहणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये तत्व निश्चित करण्याचं जे काम आहे, हे तत्व निश्चित करण्याचं काम जीवनामध्ये जर कोण करत असेल तर ते काम सत्संगत्वे, संत साधू हे आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर ते काम करतात की काय तत्व आहे आणि ते तत्व आपल्या जीवनामध्ये निश्चित करण्याचं काम साधू आणि संत करतात. आणि ते एकदा तत्व निश्चित झालं की त्या अनुषंगाने असणारी साधना करत तेच तत्व साध्य स्थानी ठेवून साधक आपली साधना करत करत जो परमपुरुषार्थ जो आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, ज्याला आपण परमपुरुषार्थ म्हणतो. तदा नद्यस्यन्यमानाः समुद्रम अस्तं विहाय नामरूपे, ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये मिळाल्यानंतर काय होतं, तिचं नाम आणि रूप राहत नाही, मग काय होती? सागरच होते. यथा नद्यस्यन्यमानाः समुद्रम अस्तं गच्छन्ति नामरूप, याप्रमाणे नामरूप सोडून ती नदी ज्यावेळेस समुद्रामध्ये जाते मग काय होतंय? समुद्रच होते. तिच्या मनामध्ये भ्रांती राहत नाही मी गंगा होते का यमुना होते. त्याचप्रमाणे हा जीवात्मा, हा जीव जो नाम आणि रूपामध्ये अडकलेला आहे, तो त्या परमेश्वरी तत्वामध्ये एकदा नामरूप विहाय सोडून गेला की काय होतो? तो तेच होतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सत चित आणि आनंद स्वरूप जो आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व म्हणजे जीवनमुक्ती.
अशी ही जीवनमुक्ती कोणाच्या सहाय्याने प्राप्त होते, तर ही जीवनमुक्ती आम्हा सर्वांना संतांच्या संगाने प्राप्त होती. अशा प्रकारे संतांचा असणारा सहवास आम्हाला जीवन मोक्षापर्यंत घेऊन जातो. हेच आचार्यांना या श्लोकातून आपल्याला सांगायचं आहे. ओम तत्सत. सत्संगत्वे निस